तुम्हाला माहिती आहे का? भारतातील सर्वात आवडता लिज्जत पापड एका मोठ्या उद्योगपतीने नाही, तर केवळ 7 दूरदृष्टी महिलांनी बनवला आहे. 1959 साली मुंबईतील एका छोट्या घरात या महिलांनी एक अशीच गोष्ट पाहिली, जी इतर कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यांना जाणवले, की पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे. पण त्या काळी 92% भारतीय महिला निरक्षर होत्या. त्यांच्याकडे कोणतेही विशेष कौशल्य नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना घराबाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नव्हती. मग काय करायचे? या 7 महिलांनी फक्त त्यांच्याकडे असलेले एकमेव कौशल्य वापरण्याचा निर्णय घेतला. उत्तम स्वयंपाक. त्यांनी फक्त ₹10 उसने घेतले, थोडे पीठ आणि मसाले विकत घेतले आणि त्यांच्या घराच्या गच्चीवर पापड लाटायला सुरुवात केली आणि इथेच जन्म झाला लिज्जत पापडचा. एक अभूतपूर्व व्यवसायाची ही सुरुवात होती. पण त्या इथंच थांबल्या नाही. त्यांनी कामगार ठेवण्याऐवजी स्वतःसारख्याच इतर महिलांना सक्षम करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्यात सामील झालेल्या प्रत्येक महिलेला त्यांनी व्यवसायात मालकीचा आणि नफ्याचा एक छोटासा भाग दिला. त्यांना प्रेमाने लिज्जत भगिनी असे संबोधले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि 1970 पर्यंत हजारो महिला या चळवळीत सामील झाल्या. आज कल्पना करा, भारतातील 45,000 महिला दररोज सकाळी उठतात आणि तब्बल 48 लाख पापड हाताने बनवतात. 65 वर्ष झाली आहे, तरी प्रत्येक लिज्जत पापड आजही तसाच आपुलकीने आणि हाताने बनवला जातो, जसा तो त्या 7 पहिल्या महिलांनी बनवला होता. हा केवळ एक पापड नाही, तर महिला सक्षमीकरण आणि सामूहिक यशाची ही प्रेरणादायी कथा आहे.